नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा आपला पदार्थ असा आहे ना, ज्यांना आवडतो त्यांना खूप आवडतो आणि ज्यांना नाही त्यांना अजिबातच आवडत नाही. ती म्हणजे कारल्याची भाजी. पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामुळे लहान मोठे सगळे अगदी आवडीने ती भाजी खातील. साहित्य बघूया. इथे मी पाव किलो कारले घेतलेत. त्याच्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत बारीक चिरून. ते 150 ते 200 ग्राम असतील वजनाने. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे ओलं खोबरं खवणलेलं, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, हिंग, हळद, चवीपुरती साखर, थोडंसं कोकम, तेल आणि मीठ. सगळ्यात आधी आपण ही कारली चिरून घेऊया. सगळ्यात आधी हे कारल्याचा मागचा आणि पुढचा भाग थोडा कापून घ्यायचा आहे. मधोमध कापायचं. मी कारली धुवून घेतले आधीच. कारलं कापून घेतलंय. आता याच्यामधल्या बिया काढते. त्या सुरीने किंवा चमच्याच्या मागच्या बाजूने अशा काढल्या तरी चालतील. आता ह्या बिया काढून झाल्या. हे आता आपण बारीक बारीक कापून घेऊया. एकदम पातळ असे चकत्या करायच्या त्याच्या. आता ही कारली सुद्धा मी अशीच बारीक कापून घेते. इथे आपली सगळी कारली चिरून झालेत. मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. थोडंच घालायचं आणि ते सगळं छान असे चुरून घ्यायचे कारली. इथे आपली कारली छान चुरून झाली आहे. असं मीठ टाकून चुरल्यामुळे ना कारल्याचा बराचसा कडवटपणा कमी होतो. आता ही कारली मी असं पाण्यात टाकून घेते. ही चिरलेली कारली मी आता पुन्हा या ताटात घेते आणि आता आपण भाजी फोडणीला घालूया. इथे मी एक लोखंडी तवा गरम व्हायला ठेवलाय. ही भाजी करताना लोखंडी तवा किंवा ॲल्युमिनियमची कढई वगैरे असंच काहीतरी घ्यायचं. त्याच्यामध्येच ती भाजी छान तरसली जाते. आता ह्याच्यामध्ये मी घालते तेल. तेल आपलं छान गरम झालंय. त्याच्यामध्ये मी घालते मिरची, लगेच कांदा, कांद्यावरच घालते हिंग आणि हळद. आता गॅस थोडा मध्यम करते. कांदा थोडा मऊ झाला पाहिजे. इथे आपला कांदा छान झालाय. मी गॅस स्लो केलाय. आता याच्यामध्ये घालते साखर आणि मीठ. मीठ बेतानेच घालायचंय. आपण कारलं धुवायला सुद्धा मीठ वापरलंय. मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यावर आपण ही कारली घालून घेऊ. मिक्स करायचं. या भाजीला कांदा थोडा जास्त वापरायचा, त्याने सुद्धा कडवटपणा कमी होतो. आता या भाजीवर मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते आणि गॅस थोडासा फास्ट करते. इथे आपली 5 ते 7 मिनिटं झाली आहे. आपण आता झाकण काढूया. मी मध्ये एक वेळा परतून घेतली होती भाजी. भाजी आपली छान शिजली आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत ओलं खोबरं, कोकम आणि दाण्याचं कूट. आता हे छानसं परतून घ्यायचं आहे. दाण्याचं कूट आधीच घातलं असतं तर ते सगळं तव्याला चिपटून राहिलं असतं, म्हणून शेवटी घातलंय. आता गॅस कमी अधिक करत ही भाजी छान तरसवून घ्यायची. आता झाकण नाही ठेवायचंय. अशी उघड्यावरच परतवून ती तरसवून घ्यायची. मध्यम ते मोठ्या गॅसवर 5 मिनिटं ही भाजी मी अशी परतवून घेतली आहे. ती शिजून अशी निम्मी झाली आहे. अजून 2 मिनिटात आपली भाजी तयार होईल. इथे तुम्हाला साखरेऐवजी गूळ घालायचा असेल तर गूळ घातला तरी सुद्धा चालेल, पण गूळ घातल्यावर अशी एवढी सडसडीत होत नाही भाजी, म्हणून मी साखर घातली आहे.
आणि कोकमाऐवजी 1 ते 2 चमचे लिंबू रस घातला तरी सुद्धा चालेल. झाकण ठेवून 5 मिनिटं आणि झाकण काढून 10 मिनिटं, अशी 15 मिनिटात ही छानशी भाजी आपली तयार झाली आहे. मी गॅस बंद करते आणि सर्व करते. तर अशी ही मोजक्या साहित्यात बनणारी उत्कृष्ट अशा चवीची कारल्याची भाजी तयार आहे. ती आपण कोणत्याही प्रकारच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.